परंतु अशा घटनांमध्ये आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या छोट्या मुलाचा पण त्यांनी जीव घेतलेला आहे। अशा प्रकारांनी कुणालाही छळ करण्याचं धारिष्ट होऊ नये आणि पती पत्नीत काही विसंवाद असतील तर ते समझोत्याने आणि चांगल्या मार्गाने सुटावेत यासाठी म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत। यासाठी आमचे एकनाथजी शिंदे सगळं मंत्रिमंडळातले सहकारी अतिशय चांगलं काम करतायत। पण या घटनेमधल्या आरोपीला शिक्षा होण्याच्या बरोबरच परत अशा घटना घडू नयेत म्हणून थोडा आसपासचे शेजारी नातेवाईक यांनी सुद्धा जागृत भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं। एकीकडे बांगलादेशी हटाव मोहीम सुरू आहे तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा त्या बांगलादेशी महिलांना मिळालेला पाहायला मिळतो। नाही, आपण पाहतो आहे की असे हे परप्रांतामधून येणारे समाजकंटकाशी जे संबंध आहे असे काही लोक साधारण घुसखोरी करतायत। मी बऱ्याच दिवसापूर्वी मागणी केलेली आहे की बाहेरच्या प्रांतातून येणारे जे लोक आहेत त्या प्रत्येकाचं तिकडचं आधार कार्ड मागितलं जावं, कारण इथे आल्यावर नवीन आधार कार्ड ते काढतात आणि लोकांची दिशाभूल होते। गैरफायदा त्यांनी घेतला तर ती त्यातल्या लोकांची अपप्रवृत्ती आहे असं म्हणेन मी। आणि मी बांगलादेशच म्हणेन किंवा इतर सुद्धा देशांमधून जे कायदाप्रेमी लोक येतात शिकण्यासाठी किंवा अन्य कामासाठी त्यांना आमचा विरोध नाही आहे, परंतु मुलींचे खून अपहरण असे गुन्हे जे करतात त्याच्याबद्दल नोंदवही होऊन अशा लोकांची निगराणी सातत्याने राहिली पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे। जो आहे तो समोर आलेला आहे। विक्रोळी असेल किंवा अंधेरी परिसरामध्ये सध्या म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधारण मंडळाने भ्रष्टाचार हा केलेला आहे। जवळपास आपण पाहतो की सुरक्षा भिंत जे बांधल्या जातात त्याच्यामध्ये हा घोटाळा केलेला आहे। जवळपास 10 वर्षापासून निविदा काढून आणि 38 कोटी रुपयांचा हा संपूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे। कसं पाहता? नाही, मी याच्यावरती चौकशी आम्ही करू, पण आमचे मंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्याचकडे डिपार्टमेंट आहे, तर कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराला थारा मिळणार नाही। आणि म्हणून काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई तपास करून मग माननीय शिंदेसाहेब करतील। ठीक.